नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग आपल्या लाडक्या जोडीच्या गुलाबी रोमांसने फुललेला होता. सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की इंद्रा बाहेर बाजीवर झोपलेला असतो, पण अचानक त्याला तहान लागते म्हणून तो उठून बसतो. तेवढ्यात राणी त्याच्यासाठी पांघरून आणि प्यायला पाणी आणते. ते पाहून इंद्रा म्हणतो, अरे वा, तुला कसं कळलं मला पाणी प्यायचं होतं ते? तेव्हा राणी म्हणते, मैत्रिणीला कळत असतं बरोबर मित्राला काय हवं ते, आणि ते बऱ्याच छान गप्पा मारत असतात. इंद्राने राणीने दिलेली उबदार गोधडी पांघरलेली असते. इंद्रा म्हणतो, राणी, मला छान वाटते बाहेरच, मस्त तारे ओळखत झोपायचं. तू कधी रात्रीच्या मोकळ्या आभाळात तारे ओळखायचा खेळ खेळलीस का? त्यावर राणी नाही म्हणते. तिकडे उर्मिला त्यांच्या रूममध्ये विक्रांतवर चिडचिड करत असते. त्या मालतीचा तर फुसका बार निघालाय. त्या राणीला आणि तिच्या आईवडिलांना चांगला अपमान होईल, त्यांचा तमाशा होईल असं वाटलं, पण काहीच झालं नाही. पण विक्रांत एकदम शांत असतो. गजाने त्याला इंद्राचे फोटो पाठवलेले असतात. तेच पाहून तो हसत असतो आणि लगेच कोणाला तरी कॉल करून इंद्राचं काम आज रात्रीच पूर्ण करून इथून दूर पळून जायचं असं सांगतो आणि उर्मिलाकडे वळून म्हणतो, आजची रात्र इंद्राची शेवटची रात्र असेल. इकडे इंद्रा राणी तर रात्रीच्या गुलाबी थंडीत मस्त ताऱ्यांच्या गप्पांमध्ये हरवलेले असतात. राणी तिच्या बडबडीच्या नादात इंद्राला बोलून जाते की तुम्ही सुद्धा या अवस्थेत अशाच ताऱ्यासारखे दिसतात. त्यावर इंद्रा म्हणतो, तू सुद्धा चमचमत्या चंद्रकोरीसारखी दिसते. राणी लाजून एका बाजूला जाते. दोघांची मनं एकमेकांत गुंतत असतात आणि जवळीक अजूनच वाढत असते. मग इंद्रा त्याच्या मोबाईलमध्ये राणीला ताऱ्यांची ओळख करून दाखवत असतो. तेव्हा ध्रुव ताऱ्याला पाहून राणी म्हणते, आपल्या आयुष्यात सुद्धा एक अशी व्यक्ती असली तर किती छान ना, की ज्याच्या अवतीभोवतीच आपलं आयुष्य फिरावं. तिच्या त्या गोड गप्पांमध्ये इंद्रा हरवलेला असतो. पण एक गुंड हातात कुऱ्हाड घेऊन लपून त्यांना पाहत असतो, याची या दोघांना जराही जाणीव नसते. तर इंद्राच्या घरी मालती नेहमीसारखंच आबांशी वाद घालते आणि राणीच्या नावाने रागराग करून घेत असते. सगळं होतं माझ्याकडे, माझी चिकू, इंद्रा, हे, पण या राणीमुळं माझं सगळं माझ्यापासून दूर गेले. आणि खूप विचार केल्यावर तिला सुचतं की मीच आजारी पडले, मला काही झालं तर माझा इंद्रा नक्कीच परत माझ्याकडे येईल. तिकडे गप्पा मारत मारत इंद्रा राणी आभाळातल्या नक्षत्रांकडे पाहत चालत असतात. तेव्हा अचानक राणीचा पाय घसरतो. इंद्रा तिला सावरतो. दोघं एकमेकांच्या मिठीत सगळं जगच विसरून जातात. तेवढ्यात गोट्या तिथे येतो, पण त्या दोघांना याची चाहूलही नसते. पुढील भागात आपल्याला असं दिसतं, इंद्रा राणी आणि गोट्या मस्त शेकोटी पेटवून बसलेले असतात. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.